परफेक्ट स्टडी सेंटर टेट एक्झाम करिता उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांकरिता एक महत्त्वाची व आनंदाची बातमी। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत। तर आज आपण परिपूर्ण माहिती पाहूयात टेट एक्झाम बद्दल। तर पहा, ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेब लिंक आहे https://ibps.in/mscpmar25/। 2 नंबर आहे, ऑनलाईन अर्ज सादर करायचा कालावधी आहे 26/4/2025 ते 10/5/2025। ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरता अंतिम दिनांक आहे 10/5/2025 रोजी 23 म्हणजेच 12 वाजेपर्यंत। नंतर आहे, प्रवेशपत्र ऑनलाईन प्राप्त करून घेण्याचा कालावधी परीक्षेच्या 7 दिवस आधीपासून। ऑनलाईन परीक्षा दिनांक राहणार आहे 24/5/2025 ते 5/6/2025। प्रविष्ट उमेदवाराच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल झाल्यास परिषदेच्या संकेतस्थळावर कळवण्यात येणार आहे। सन 2018 व 2019च्या TET गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी वेबसाईटवर देण्यात आलेली आहे। परीक्षा शिक्षक पात्रता परीक्षा 2018 व 2019 गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांची संपादनूक रद्द करणे व शास्ती कारणाबाबतची यादी सदर टॅबवर प्रसिद्ध केलेली आहे। प्रत्येक उमेदवाराने संबंधित यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याबाबत खात्री करून वस्तुनिष्ठ माहिती आवेदनपत्रामध्ये भरावी। आपण भरलेली माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर आपली संपादनूक रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे राहील। तसेच 2018 व 2019च्या गैरप्रकाराच्या यादीमध्ये आपले नाव समाविष्ट असून सुद्धा खोटी व चुकीची माहिती भरून परीक्षेत प्रविष्ट झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी। मध्ये उपलब्ध पदसंख्या, राज्यातील शिक्षण सेवकांच्या शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती, विषय प्रवर्ग, माध्यम व बिंदू नामावलीनुसार पवित्र पोर्टल फॉर व्हिजिबल टू ऑल टीचर रिक्रुटमेंट या संगणकीय प्रणालीद्वारे प्रसिद्ध करण्यात येईल। परीक्षेचे माध्यम अभ्यासक्रम काय राहणार आहे तर त्यांनी दिलेला आहे। तर परीक्षेचे माध्यम मराठी, इंग्रजी, उर्दू असेल। भाषिक क्षमता मराठी व भाषिक क्षमता इंग्रजी यावरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न द्विभाषिक असतील। त्यामुळे परीक्षार्थींनी इंग्रजी मराठी अथवा इंग्रजी उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाईन अर्ज भरतेवेळी निवडणे आवश्यक आहे। प्रश्नाचे भाषांतर किंवा अर्थाबाबत काही संदिग्धता असल्यास इंग्रजी माध्यमातील प्रश्न अंतिम समजले जातील। शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय पाहून घ्यायचा आहे। अभ्यासक्रम कोणकोणता आहे पहा, सदर परीक्षा एकूण 200 गुणांची राहील। परीक्षेसाठी निवडलेल्या पुढील प्रमाणे 2 घटक राहतील। त्याच्यामध्ये आहे अभियोग्यता 60% प्रमाण, एकूण गुण आहेत 120, एकूण प्रश्न आहेत 120, बुद्धिमत्ता 40%, 80 गुण आणि 80 प्रश्न राहणार आहेत। तर एकूण शेकडावारीत 100%, एकूण गुण आहेत 200, एकूण प्रश्न आहेत 200। अभियोग्यता या घटकांतर्गत सर्वसाधारणपणे गणितीय क्षमता, वेग, अचूकता, भाषिक क्षमता, इंग्रजी भाषिक क्षमता, मराठी अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक राहतील। बुद्धिमत्ता या घटकांतर्गत सर्वसाधारणपणे आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम, श्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटक राहतील। सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही, त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाही। परीक्षा कालावधी परीक्षेसाठी 2 तासाचा 120 मिनिटे कालावधी राहणार आहे। पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी यांनी दिलेल्या आहेत। तर हे विशिष्ट व्यवस्थितरित्या तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत। याची जी काही PDF आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाणार आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। तर अशा प्रकारे आरक्षण वगैरे त्यांनी दिलेलं आहे। तर उमेदवारांची पात्रता काय असणे अत्यावश्यक आहे ते आपण पाहूयात। उमेदवार भारतीय नागरिक असावा। वयोमर्यादेबाबत किमान वयोमर्यादा 18 वर्ष व शासन वेळोवेळी शासन निर्णयाद्वारे विहित करील अशी वयोमर्यादा शिक्षण सेवकांना शिक्षकांना लागू होईल। शैक्षणिक, व्यावसायिक व इतर अर्हता शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत दिलेल्या शासन निर्णयाद्वारे ह्या ज्या काही
आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ दिलेले आहे ते वाचून घ्यायचे आहे. याच्यामध्ये आहे आपण पाहूयात अनुसार 10/11/2022 अनुसार उमेदवारास प्रत्येक वेळी नव्याने होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होणे अनिवार्य राहील. उमेदवाराचे त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत. राखीव खुला उमेदवारांकरिता विहित केलेली वयोमर्यादा तसेच शैक्षणिक व्यावसायिक व इतर पात्रता विषयक निकषासंदर्भातील अटींची पूर्तता करणाऱ्या सर्व उमेदवारांचा अराखीव व खुला सर्वसाधारण पदावरील शिफारशीकरिता विचार केला जाईल. पूर्व चारित्र्य पडताळणी अंती आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी सेवेसाठी पात्र राहणार नाहीत. तसेच असे उमेदवार कोणत्या टप्प्यावर अपात्र ठरतील. निवड प्रक्रिया कशा प्रकारे. परीक्षेत मिळालेले गुण सर्व प्रकारच्या शाळांमधील प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय रात्रशाळा भरतीसाठी ग्राह्य धरण्यात येतील. शिक्षण सेवक भरती प्रक्रिया शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय तुम्ही पाहून घ्यायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत कशा प्रकारची आहे ते आपण पाहूयात. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पुरवण्यात आलेल्या IBPS.online या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे आणि ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराच्या नावाची नोंद करताना ती आधार कार्डमधील नोंदीप्रमाणे असणे अत्यावश्यक आहे. परीक्षेसाठी वेळी निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर ओळखपत्र म्हणून सादर आधार कार्ड दाखविणे अनिवार्य आहे. ऑनलाईन अर्जामधील नावात व आधार कार्डामधील नावाच्या नोंदीमध्ये कोणतीही तफावत आढळल्यास आपली उमेदवारी रद्द होईल. उमेदवाराने अर्जामध्ये त्याचा मोबाईल क्रमांक व पर्यायी मोबाईल क्रमांक तसेच ईमेल ID नमूद करणे आवश्यक राहणार आहे. याचा मोबाईल क्रमांकावर व ईमेल IDवर कार्यालयाकडून वेळोवेळी आपल्याशी संपर्क साधण्यात येणार आहे. परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील. पासपोर्ट साईज फोटो, आकारमान 200-300 पिक्सल, फाईल साईज 20 KB ते 50 KB, स्वाक्षरी उमेदवारांनी पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने स्वाक्षरी करून स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड आवश्यक आहे. आकारमान 140-60 पिक्सल आणि 10 ते 20 KB मध्ये तुमची साईन असणे अत्यावश्यक आहे. नंतर आहे डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी 3x3 सेमी कागदाच्या काळ्या निळ्या शाईमध्ये स्कॅन केलेली प्रतिमा अपलोड करणे अत्यावश्यक आहे. ज्या उमेदवाराला डाव्या हाताचा अंगठा नसेल अशा उमेदवारांनी हाताच्या अंगठ्याची निशाणी वापरावी. नंतर आहे स्वहस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र तुम्हाला लिहायचं आहे आणि ते अपलोड करायचं आहे. ॲज इट इज अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला स्वहस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्राचा नमुना दिलेला आहे. त्यामध्ये आय नेम of the candidate hereby declare that all the information submitted by me application from is correct, true and valid. I will present and supporting document as and when required. सदरचे प्रतिज्ञापत्र उमेदवाराने स्वतःच्या हस्ताक्षरात इंग्रजीमध्ये लिहून त्याची स्कॅन प्रत अपलोड करणे आवश्यक आहे. प्रतिज्ञापत्र टंकलिखित केलेले दुसऱ्या व्यक्तीने अथवा अन्य भाषेत लिहिलेले आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. लिहू न शकणाऱ्या अंध अथवा अल्पदृष्टी उमेदवारांनी टंकलिखित प्रतिज्ञापत्रात स्वतःच्या डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा उमटवून सदरच्या प्रतिज्ञापत्राची प्रत अपलोड करणे आवश्यक राहील. परीक्षेचे शुल्क काय. खुल्या प्रवर्गासाठी 950 आहे. मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग अनाथ दिव्यांग उमेदवार 850 रुपये. परीक्षा शुल्क ना परतावा असेल. उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील. विहित मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करू न शकलेल्या अथवा अपूर्ण शुल्क भरलेल्या उमेदवारांचा संबंधित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही. जिल्हा परिषद परीक्षा केंद्र निवड. आता जिल्ह्यामध्ये परीक्षा केंद्राची निवड होणार आहे. अर्ज सादर करताना 3 जिल्हा परीक्षा केंद्राची निवड करणे अनिवार्य आहे. जिल्हा परीक्षा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही. एखादे जिल्हा परीक्षा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही अथवा एखाद्या जिल्हा परीक्षा केंद्र उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेली असेल तर ते जिल्हा परीक्षा केंद्र निवडलेल्या उमेदवाराची बैठक व्यवस्था दुसऱ्या जिल्हा परीक्षा केंद्रावर करण्यात येणार आहे. प्रवेशपत्र. परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या उमेदवारांची प्रवेशपत्रे www.mscepune.in संकेतस्थळावर विशिष्ट लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील. त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाउनलोड करून घेणे व परीक्षेच्या वेळी उमेदवारांनी सादर करणे आवश्यक आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशपत्रावरील सूचनांचे पालन उमेदवाराने करणे बंधनकारक आहे. परीक्षेच्या वेळी स्वतःच्या ओळखीच्या
पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. प्रवेशपत्र व ओळखपत्र या दोन्हीमधील नावांमध्ये कोणत्याही स्वरूपाची तफावत असू नये. आपण नमूद केलेला आधार नंबर आणि आपला आधार नंबरमध्ये तफावत असू नये. परीक्षेस प्रवेश फक्त पेन, पेन्सिल, प्रवेशपत्र, ओळखीचा पुरावा, ओळखीच्या पुराव्याची सुस्पष्ट छायांकित प्रत अथवा प्रवेशपत्रावर सूचनेनुसार परवानगी दिलेल्या साहित्यासह उमेदवाराला परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात येईल. आता जे तुम्हाला माहीत आहे परीक्षेच्या वेळेस आपल्याला कशा प्रकारे जायचं आहे ते परिपूर्ण याच्यामध्ये ज्या काही सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत उमेदवाराने विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज अचूक भरावे. जाहिराती दिलेल्या मुदतीनंतर याशिवाय कोणतीही सबब मान्य केल्या जाणार नाही याची नोंद घ्यावी. अनुराधा ओक, आयुक्त, महाराष्ट्र परीक्षा परिषद. तर अशा प्रकारे जे काही टेट एक्झाम 2025 आहे याचे जे काही फॉर्म आहेत ते फॉर्म आउट ऑफ झालेले आहेत, म्हणजेच नोटिफिकेशन आलेले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना माझी अशी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावेत, कारण की जेणेकरून शेवटच्या दिवशी जे सर्व्हर बिझी असतात, वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.